आलो. तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे. आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आता मी आलेलो आहे शेतात. रात्री पाणी भरण्यासाठी आलेलो होतो. पप्पा आणि मी आलेलो आहे. आता सध्या थोडं भीतीचं पण वातावरण चालू आहे, कारण आपल्या इकडे बिबट्या आलेला आहे. तर मग शेतात कोणी जात नाही सहसा, मग त्याच्यासाठी पप्पा आणि मी आज सोबत आलेलो होतो, दोघं जण. आणि मेन सुरक्षा म्हणजे आपली ही आहे, हे केलेलं राहिल्यावर बिबट्या येणार तर नाहीच आहे. आता पप्पा गेलेले होते तिकडे. तर आता आम्ही आलेलो होतो शेतात पाणी भरण्याचं. तर महत्त्वाचंच आहे, कारण की 1-1.5 महिना होऊन गेलेला होता, जिवारीला पाणी भरलेलं नाही आहे. तर ती जिवारीचं थोडं म्हणजे कोमजल्यासारखी वाटत होती ना, मग तिला पाणी भरण्याचं महत्त्वाचं आहे. आणि MSCB वाल्यांनी काय दिवसाची लाईट पण सोडलेली नाही आहे, रात्रीचीच लाईट आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला भरणं आवश्यक आहे. तर बघू पुढे काय होतं. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. तर आता आम्ही रस्त्याने शेतात येत होतो ना, तर दरवेळेस कोणी राहतं. आज एक पण जण दिसत नाही रस्त्याने. डायरेक्ट सर्व पाणी भरायला आज एका पण जणांनी आलेले दिसत नाही शेतात. सर्व घरी बसलेले असतील. पप्पा म्हणे जाऊ दे, चला आपण दोघं जाऊ म्हणे. तिथं आम्ही हे केलेलं आहे, मेन म्हणजे शेकोडी केलेली होती. शेकोडी राहिल्यावर काही येत नाही. मग सोबत लाईट वगैरे आम्ही दोघं जण आलेलो होतो. माझ्यासमोर काय तेवढं टेन्शनचा विषय नाही आहे. पण बघू इथून काय 1 किलोमीटरच्या अंतरावर काल रात्री त्या बिबट्याने एका वासरीला फाडलेलं आहे. आणि 2 दिवसा त्याच्या आदल्या दिवशी इथून पिचर्डे आणि पांढरपाड्याच्या पुढे थोडं एक गाव आहे, म्हणजे तिथे ती नाली असं चारी आहे. त्या चारीवर तो बसलेला आहे. त्याची व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो पुढे. बघ असं बसलेलो होतो तेवढं, तिथे दिसतंय का डोळे चमकले का? मला पण तेच वाटलं काय म्हटलं, पण बघितलं तर कुत्रं आहे ते. किती बेकार दिसते बा ते. पण दोघं कुत्रे आहे ते. मी पाहून एवढा बेकार घाबरलो ना, लय काय आलेलं इथं बघा. त्यांचे डोळे बी किती बेकार चमकत आहे. आता शेकोडी केली आहे. येऊ डोळे बघा त्यांचे किती जबरदस्त डोळे चमकत आहे. खरंच सोपी नसते शेतकरीची लाईफ. हार्ड आहे खरंच शेतकऱ्याची लाईफ, म्हणजे सर्वात हार्ड लाईफ शेतकऱ्याची आणि आर्मीवाल्यांची लाईफ. यांच्यासारखी अवघड लाईफ कोणाची नाही. काही जरी झालं तरी शेतात त्यांना यायचंच आहे. बघा तुम्ही किती बेकार वाद दिसतंय बघा. त्याचे डोळे चमकताय बघा, थोडं नीट क्लिअर बघा. झूम करतो मी. बघा तिथे बघा, ते समोर लाईट चमकतोय का? पप्पा इकडे टॉर्च चमकवा. तिथे पप्पा बसलेले. भरलं का? बाकी आहे का? आणि मी ते शेकोडी जवळ उभा आहे. पप्पा गेले पाणी चेक करायला. पाणी भरलंय का नाही ते चेक करताय. आणि मी इथे थांबलेलो होतो आता शेकोडी जवळ. थंडी पण आहे आज खूप, तर एवढी नाही जेवढी नेहमी राहते त्याच्यापेक्षा आज खूप कमी आहे. आता गेलेले पप्पा पण, बघू. तेव्हा मी इतका घाबरलो ना, की काय आरडलंय डायरेक्ट समोर एकदम अचानक घेऊन गेलं. मी थोडी मान तिकडे गेली आणि त्याचे डोळे चमकायला लागले. अरे बाबा म्हटलं काय आहे. बेकारी. आता आपण एवढं घाबरतो, एक बिबट्या आलेला तर आपण एवढं घाबरतोय. पण आधीच्या काळात शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळात संभाजी महाराजांनी जर सिंहाला फाडलं तर कसं असेल खरंच आपला संभाजी महाराज. मानावं लागेल खरंच संभाजी महाराज. आणि संभाजी महाराज झालं नंतर आपले बरेच शिवाजी महाराजांनी बरेच किल्ले आहे ना आमोशीच्या रात्री जिंकलेले आहे. आणि तेव्हा असं थोडी होतं की रस्त्याला लाईट आहे ना, असं आहे तसं आहे. तेव्हा काहीच नव्हतं, पूर्ण काळोखाची रात्र राहायची. आणि त्याच्यात आपले वीर मावळे खरंच गड जिंकायचे, ते पण अमावस्येच्या रात्री, काळोखाच्या रात्री. मानावं लागेल खरंच. आणि आपण एक बिबट्या आलेला आहे त्याच्यासाठी अडवून गेलेलं माहिती का. निम्म्या गावात तर विषय चालू आहे आज. पाणी निम्म्या गावातले लोक आज पाणी भरायला गेलेले नाही. कशामुळे तर बिबट्या आलेला आहे त्याच्यामुळे. आणि ते खरंच राहतच हिंसक प्राणी राहतोच तो. मेन म्हणजे त्यांना तर घाबरावं लागेलच. ते माणसं त्यांचं पण काय विषय आहे. त्यांचं जंगलातलं त्यांना पाणी नसेल त्याच्यामुळे ते गावाकडे वस्तीकडे वळतात. त्यांचं काय ते मुक्या जीवाला कुठे काय समजतं. तर आता बघू, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ठेवा. पाणी चालू आहे आता.
मस्त पाणी चालू आहे, बस फक्त इथे पाणी प्यायला येऊ नये बिबट्याने मग झालं. पप्पा बारीक काड्या घेऊन येऊ का? हो पप्पा, ते धनगर आले तेव्हा बिबट्या होता, तो हातच नाही, हात बिबट्या तर नाही मग. हा त्यांना कुठे दिसला होता? इकडेच नाही, या इकडे आपल्या पुढे देशमुख शेताकडे. इथून किती लांब आहे दर्शन? आपल्यापासून 3-4 नंबरचं शेत. इथून 3-4 नंबर शेतात होता का? इथे आता म्हणजे कपाशी उपटायच्या वेळेस आहे ना, आमच्या इकडे धनगर येतात, ते त्यांच्या मेंढ्यांना चारा पण होऊन जातो, तेच आपले सर्व कपाशी उपटून देतात. मग ते रात्रीचे इथे इथून 2-3 शेत ओलांडलं की तिकडे एक शेत आहे, त्या शेतात रात्रीचे बसलेले होते ना, मग त्यावेळेस तिथे त्यांना बिबट्या आढळला होता. मग काही काही खाल्लं वगैरे होतं मेंढी वगैरे त्यांची? नाही नाही, ते पॅक राहतो त्यांचे, जाळी राहते. आपण तरी पण नाही नाही, काहीच नव्हतं ना? नाही नाही, जाळी राहते त्यांची. हां, तर इथे बिबट्या आलेला होता, इथून 3-4 शेत ओलांडलं की तिकडच्या साईडला. ना प्यार करते हैं अगर आपने. बस का? आली ती का बरोबर? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, म्हटलं बिबट्या आलेला आहे म्हटलं, तर तो बिबट्या इथून आपल्या गावापासून म्हणजे गावाचा फाटा आहे, तिथून एक पिचर्डे गाव जातो पुढे आपल्या गावाच्या फाट्यापासून, आणि मग त्या दोघांच्या मध्ये ना एक असं चारीसारखं केलेलं होतं ना, मग साईडला सिमेंटचं बांधलेलं होतं. तर त्याच्यावर काही रात्रीचे शेतकरी लोक गेले असतील ढोरांना पाणी वगैरे द्यायला, तर त्यांनी बघितला तो तिथे बिबट्या होता. मी तुम्हाला दाखवतो, व्हिडिओ ॲड करतो पुढे, तेवढी व्हिडिओ बघून घ्या. बिबट्या बिबट्या आलो. सोन्याला म्हणा आता येऊ नको देऊ म्हणा, कोणलेच मोटर आहे का मी तुला सांग, फेल बिबट्या पटेल म्हणा. आटे हा जो धूर राहतो ना, या धुराच्या वासामुळे भरपूर प्राणी जवळ येत नाही, आगीच्यामुळे जवळ येत नाही याच्यामुळे. आता मला पण झोप लागायला लागून गेलेली, 3 वाजून गेलेले, 11 वाजेपासून जागे होतो. आणि काल रात्री पण काय झालं, आम्ही इथे आलो 11-11:30 वाजता आलो, आणि तेवढं काकांचा फोन आला, काकांना बरं वाटत नव्हतं, मग त्यांना दवाखान्यात घेऊन गेले रात्री. मग काल पण झोप झाली नाही, काल रात्री 2:30-3 वाजता मोटर बंद केली, ती पाणी लावून दिलेलं होतं, त्याच्यामुळे काल झोप झाली नाही, आणि आज पण झोप नाही. बघू आता घरी गेल्यावर आता झोपायचं आहे. मग आज त्याच्यासाठी आम्ही 4-1 वाजता घरी चाललो जाणार आहे. 3 वाजले, अजून 1-1.5 तास पाणी भरायचं आहे, मग काही नाही घरी चालले जाऊ. आपलं आग वगैरे चालू आहे. आता टाईम किती झालेला आहे? 2:45 झालेले आहे. 3 आता 3 म्हणजे आता एक भरेल आता हे 3 वाजता, 3 वाजेपर्यंत एक भरते, म्हणजे 40 मिनटं लागते, 40-45 मिनटं एक सरी भरायला. एक सारा राहतो मोठा, तर भरायला 45 मिनटं लागत आहे. आणि आता दड पण खूप पडलेली ज्वारीवर, थंडी ना, मग त्याच्यामुळे फक्त ज्वारी जरी गेलं तरी लगे ओलवून जात आहे पूर्ण. त्याच्यामुळे टॉमी, बिबट्याला घाबरतो का तू? टॉमी, बिबट्याला घाबरतो का तू? का टॉमी? तर मला घरी यायला सकाळी 5 वाजून गेले ते. मग घरी आल्यानंतर झोप इतकी लागत होती की मला काय ब्लॉग शूट करताच नाही आला. आणि तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.